अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना नामदार बच्चू कडू साहेबांचं व माझा जय प्रहार. मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा प्रमुख अभिजित अशोकराव पोटे. मित्रांनो, आपण ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी परवाच फेसबुक लाईव्हच्या द्वारे आम्ही काही शेतकरी बांधवांच्या तक्रारी आल्या होत्या, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या, की ज्यांचा ऊस 4-4 महिने 5-5 महिने होऊन गेले तरी देखील कारखानदारांनी त्यांचं ऊसाचं बिल दिलं नाही. आणि ते कारखानदारांना विचारणा करतायत, मात्र कारखानदार त्यांना उडवडीची उत्तर देत आहेत, साखर कारखानदार. त्या बाबतीत त्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने फेसबुक लाईव्ह करण्यात आला. बऱ्याचशा फेसबुक लाईव्ह बघितल्यानंतर बऱ्याचशा ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आमच्याकडे तक्रारी केल्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खाजगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत. या खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. म्हणजे सन 2023-24 मध्ये ऊस गळीत हंगामाचे ऊसाचे बिल मिळालं नाही. मग त्या शेतकरी बांधवांना दवाखान्याच्या आणि घरगुती इतर अडचणी होत्या, लग्न कार्यांच्या अडचणी होत्या. तरी देखील अर्ज करूनही बऱ्याचशा कारखानदारांनी त्या शेतकरी बांधवांना टोलवाटोलीची उत्तरे देऊन आजपर्यंत पैसे दिलेले नाही. शेतकरी बांधवांच्या, खास करून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील 3-3 अन्वये कायदेशीर कारवाई साखर कारखानदारावर करण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे आपल्या ऊसाला तोड आल्याच्या नंतर 15 दिवसात जर आपल्याला ऊसाचं बिल मिळालं नाही तर त्या कारखानदाराला, त्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी व्याजासह पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र शेतकरी बांधव कधीही या ठिकाणी आवाज उचलताना दिसत नाहीत. मात्र मी गेल्या 2-3 वर्षापासून या पंधरवाडा व्याजाच्या बाबतीत कायम समोर येऊन या बाबतीत मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. या 40 वर्षाच्या साखर कारखानदारीच्या इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर गेल्या 6 ते 7 वर्षापासून आम्ही या साखर कारखानदारांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी बैठक लावतो. आजचा विषय आहे की या अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नाही. त्याच्यामुळं म्हणजे खेद असा वाटतो की लोकप्रतिनिधी या सहकार चळवळीच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप असे लोकप्रतिनिधी आहेत, विविध पक्षांचे आहेत, मात्र या ऊसाचं बिल अद्याप का मिळालं नाही या बाबतीत एकही लोकप्रतिनिधी किंवा एकही राजकीय पक्षाचा पदाधिकारी मला या ठिकाणी आतापर्यंत बोलताना या ठिकाणी कुठेही दिसलेला नाही. ठीक आहे, असो. आम्ही मात्र दिनांक 17 मे 2024 रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर म्हणजेच RJD प्रादेशिक कार्यालय अहमदनगर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन काय आहे? जर 27 मे 2024 पर्यंत ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यावर कारखानदारांना व्याज कुठलं तर 15 दिवसानंतर जर ऊसाचं बिल झालं नसेल तर तिथून पुढे शेतकरी बांधवांच्या बिलाला व्याज द्यावं लागतं, ऊस बिलाला. त्या व्याजासह जर ऊसाची रक्कम त्या ठिकाणी जर देण्यात आली नाही तर आम्ही मात्र प्रादेशिक सहसंचालक साखर RJD यांच्या कार्यालयामध्ये जाऊन, नुसतेच आम्ही नाही तर आमच्या सोबत ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या कार्यालयाचा आम्ही ताबा घेणार आहोत. त्या कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. त्या कार्यालयामध्ये मुक्काम आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, पण जोपर्यंत शेतकरी बांधवांचे पैसे खात्यावर जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत. नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये हे आंदोलन होत आहे. दिनांक 27 मे 2024 रोजी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण माझ्याकडे खूप तक्रारी दिल्यात, खूप तक्रारी मला लेखी स्वरूपातही आपल्या प्राप्त होत आहेत, आपले फोन कॉल येत आहेत. परंतु ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की त्या ठिकाणी आपण या कार्यालयावरती आंदोलन करणार आहोत. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, प्रहार सैनिक आम्ही तर आंदोलन करूच, पण ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो. हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त शेअर करावा, प्रसारित करावा, म्हणजेच इतर तालुक्यातीलही ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना लक्षात येईल आणि शेतकरी एकजूट झाला पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट होणार नाही तोपर्यंत शेतकरी एकजुटीचा विजय होणार नाही. या एकजुटीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय. मित्रो,
या साखर कारखानदारीला ठिकाणावर आणण्याचं काम नामदार बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून आम्ही करतोय. या आंदोलनामध्ये आमचे हात बळकट करण्याचं काम करा, एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय प्रहार.